तुम्हाला माहिती आहे का श्रीकृष्ण दहीहंडीचे किती थर लावायचा? श्रीकृष्ण दहीहंडीचे 4 थर लावायचा. हे 4 थर म्हणजे समाजाचे 4 स्तंभ. अशा प्रकारे महाराष्ट्रात गावागावांमध्ये दहीहंडी व्हायच्या आणि या दहीहंडी हळूहळू शहराकडे यायला लागल्या. आणि सर्वात प्रथम नोंदणीकृत दहीहंडी घनसोली गावात 1907 साली झाली. पुढे माझगाव, गिरगाव, लालबाग, मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्येही सुद्धा ती प्रचलित होऊ लागली. श्रीकृष्णाच्या त्या 4 थराच्या हंडीने व्यावसायिक रूप प्राप्त केले. इकडून सुरू झाली चित्तथरारक मनोरे रसायची स्पर्धा. 1980च्या दशकात राजकारण, मोठी बक्षिसे, बॉलिवूडच्या प्रसिद्धीमुळे दहीहंडी अजून लोकप्रिय झाली. उंचीबरोबर जोखीमही वाढली आणि बऱ्याच बाळगोपाळांनी आपले प्राण गमावले. सण साजरे करा, संस्कृती जपा, पण स्वतःची आणि आपल्यासोबत असणाऱ्यांची काळजी घेऊन. अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आपल्या मराठी एव्हरग्रीनला फॉलो करायला विसरू नका.